नमस्कार बालमित्रांनो, भूगोलाच्या तासामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आज भूगोल विषयातील पाठ क्रमांक 2 चला वृत्ते वापरूयात या पाठाचा अभ्यास करणार आहोत. पाठ क्रमांक 2 चला वृत्ते वापरूयात. चला तर मग बघा, तुम्हाला इथे एक नकाशा दिसत आहे. हा नकाशा जगाचा नकाशा आहे आणि या नकाशावर तुम्हाला वेगवेगळे खंड, महासागर यांची नावे लिहिलेली दिसत आहेत. आता तुमच्या पुस्तकामध्ये देखील ही आकृती आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जगाचा नकाशा दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये मूळ वृत्तांची मूल्ये दिली आहेत. म्हणजे 0° आणि 0° अक्षवृत्त व 0° रेखावृत्त अशी मूल्ये दिलेली आहेत. उर्वरित अक्षवृत्त व रेखावृत्तांची मूल्य तुम्हाला नकाशात लिहायची आहे. तुम्हाला इथे दिसत असेल लाल रंगामध्ये दर्शवलेलं जे आहे ते विषुववृत्त म्हणजे 0° अक्षवृत्त आहे आणि जे पिवळ्या रंगाने दर्शवलेलं आहे ते 0° मूळ रेखावृत्त आहे. तर याच्या संदर्भाने तुम्हाला उर्वरित अक्षवृत्त व रेखावृत्तांची मूल्य नकाशात लिहायची आहे. आता तुम्हाला येथे एक पृथ्वीगोल दिसेल आणि त्याचे निरीक्षण करून तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. बघा, ही पृथ्वीगोलाचीच आकृती आहे. त्यावर पृथ्वीगोलावरच जगाचा नकाशा दाखवलेला आहे आणि त्यावरून तो पाहून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पृथ्वीगोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात? तुम्हाला माहीत आहे, पृथ्वीगोलावरील आडव्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त असं म्हणतात आणि उभ्या काल्पनिक रेषांना रेखावृत्त असं म्हणतात. विषुववृत्त कोणकोणत्या खंडातून व महासागरातून जाते? बालमित्रांनो, तुम्हाला माहीत असेल विषुववृत्त कोठे आहे ते. विषुववृत्ता जे तुम्हाला हे 0° विषुववृत्त दिसत आहे जे लाल रंगामध्ये दर्शवलेलं आहे. त्या विषुववृत्त कोणकोणत्या खंडातून गेलेलं आहे हे आधी आपण पाहूया. कोणकोणत्या खंडातून गेलेलं आहे विषुववृत्त? बघा, इथे तुम्हाला पाहायला मिळेल विषुववृत्त हे दक्षिण अमेरिका या खंडातून गेलेलं दिसेल, नंतर आफ्रिका खंडातून गेलेलं दिसेल आणि नंतर इथे आशियाचा काही भाग येतो. इथे आशिया खंडातील काही बेटे आहेत, त्यालाच आग्नेय आशियाचा भाग असं म्हटलं जातं. म्हणजे विषुववृत्त हे दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशिया या 3 खंडातून गेलेले आहे. आता तुम्हाला त्याचंच विचारलेलं आहे कोणकोणत्या महासागरामधून विषुववृत्त गेलेलं आहे. आता इथे तुम्हाला महासागर लिहिलेलं दिसत असेल. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर. इथे हिंदी महासागर आहे. या 3 महासागरावरून हे विषुववृत्त गेलेले आहे. पुढचा प्रश्न बघा, 0° मूळ रेखावृत्त व 0° मूळ अक्षवृत्त जिथे एकमेकांना छेदतात त्या ठिकाणाभोवती गोल अशी खूण करा. म्हणजे हे जे पिवळ्या रंगामध्ये दर्शवलेलं मूळ रेखावृत्त आहे आणि लाल रंगामध्ये दर्शवलेलं जे मूळ अक्षवृत्त आहे म्हणजेच विषुववृत्त आहे ते एकमेकांना जिथे छेदतात ते तुम्ही गोल अशी खूण करायची आहे. आता तुम्हाला दिसत आहे की ते कुठे छेदलेले आहेत, तेथे तुम्ही गोल अशी खूण करायची आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. कोणते महासागर 4ही गोलार्धात विस्तारलेले आहेत? तुम्ही या नकाशामध्ये पाहिलं तर कोणकोणते महासागर 4 गोलार्धात विस्तारलेले तुम्हाला दिसत आहेत ते नीट पहा आणि त्याचे उत्तर लिहा. अटलांटिक महासागर 4ही गोलार्धात विस्तारलेला दिसून येतो. नंतर पॅसिफिक महासागर हा देखील तुम्हाला 4ही गोलार्धामध्ये विस्तारलेला दिसून येतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. कोणकोणते खंड 4ही गोलार्धात विस्तारलेले आहेत? आता आपण महासागर बघितले जे 4ही गोलार्धात विस्तारलेले आहेत. आता आपण खंड पाहणार आहोत जो 4ही गोलार्धात विस्तारलेला आहे. हा दक्षिण गोलार्ध आहे, हा पश्चिम गोलार्ध आहे,
हा पूर्व गोलार्ध आहे, उत्तर गोलार्ध आहे आणि पूर्व गोलार्ध. म्हणजे दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम या चारही गोलार्धात विस्तारलेला असा एक खंड आहे जो आहे आफ्रिका खंड. तो चारही गोलार्धामध्ये आपल्याला विस्तारलेला दिसून येतो. पुढे पहा, सर्व रेखावृत्ते कोणत्या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात? आता तुम्हाला माहीत आहे रेखावृत्त हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांवर एकत्र येतात. पण हे ध्रुवांवर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांवर एकत्र येतात. प्रश्न विचारताना तुम्हाला विचारलाय कोणत्या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात. अक्षवृत्तच इथं तुम्हाला जी इथे मापे लिहिलेली दिसत आहेत. एन म्हणजे नॉर्थ उत्तर आणि एस म्हणजे साऊथ दक्षिण. इथे तुम्हाला अक्षवृत्त लहान 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 ही आडवी अक्षवृत्त होत गेलेली दिसतात आणि ती उत्तरेकडे बिंदुरूप होतात, तेथेच उत्तर ध्रुव असतो. दक्षिणेकडे ती लहान लहान होत गेलेली आहेत विषुवृत्तापासून, तर ती दक्षिणेकडे बिंदुरूप होतात, तर तेथे दक्षिण ध्रुव असतो. मग ही जी रेखावृत्त आहेत उभी ती उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर एकत्र आल्यात. म्हणजेच कशावर एकत्र आल्यात, कोणत्या अक्षवृत्तावर एकत्र आल्यात? तर 90° उत्तर आणि 90° दक्षिण या अक्षवृत्तांवर एकत्र आलेले दिसतात. 90° उत्तर व 90° दक्षिण यावर एकत्र आलेले दिसतात, म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांवर. मग तुम्ही लिहिताना अक्षवृत्तांची नावे लिहायची आहेत. ध्रुव न लिहिता 90° उत्तर व 90° दक्षिण या अक्षवृत्तांवरती एकत्र आलेली आहेत. पुढे पहा, एक नदी दिसत आहे, मला रस्ता दिसत आहे आणि एक भूखंड जो गवताळलेला आहे, म्हणजे गवताळ भूप्रदेश इथे तुम्हाला दिसत आहे. तर या सर्व बाबींचा विस्तार, या सर्व बाबींचं स्थान हे आपण निश्चित सांगू शकतो. पण ते स्थान अक्षवृत्त व रेखावृत्त यांच्या आधारे नेमकेपणानेच सांगता येते. त्यासाठी आपल्याला अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांचा आधार घ्यावा लागतो आणि मग आपण त्याचे अचूक स्थान ते कोठे आहे हे सांगू शकतो. बघा, इथे तुम्हाला एक नकाशा दिसत आहे. ज्या नकाशावर, हा जगाचा नकाशा आहे, ज्या नकाशावर तुम्हाला आपला देश भारत हा लाल रंगाने दर्शवलेला दिसत आहे. म्हणजे जगाच्या नकाशावर तुम्ही कोणतेही ठिकाणाचे स्थान दाखवू शकता. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे जर तुम्हाला स्थान सांगायचे असेल तर एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते. मग तुम्हाला जर भारताचं स्थान सांगायचं असेल तर कोणत्याही एक रेखावृत्ताचा आणि कोणत्याही एक अक्षवृत्ताचा विचार करावा लागतो. त्यावेळी तुम्ही भारताचे स्थान सांगू शकाल. अक्षवृत्त व रेखावृत्त यांमुळे तयार होणाऱ्या वृत्तजाईचा नेमका वापर कसा करायचा ते आपण जगाचा नकाशा किंवा पृथ्वी गोल वापरून पाहू शकतो. बघा, उदाहरण इथे दिलेलं आहे. तुम्ही ते ठिकाण, ते स्थान कोठे आहे ते कसे सांगायचे हे तुम्ही नकाशावर अक्षवृत्त व रेखावृत्त पाहून सांगू शकता. आता दिल्ली हे ठिकाण 28°36' उत्तर अक्षांश व 77°12' पूर्व रेखांशावर आहे. तर हे स्थान कोठे आहे नीट पाहूया. बघा, तुम्हाला दिसत असेल. आता दिल्ली ही भारतात आहे, तुम्हाला माहीत आहे. मग ही लाल रंगाने जो भारत देश दाखवलेला आहे त्यामध्येच दिल्ली असणार आहे, बरोबर. पण त्यांनी सांगताना सांगितलंय 28°36' आणि 50' उत्तर अक्षांश. म्हणजे हा जर तुम्हाला हा 0° विषुववृत्त असेल तर त्याच्या वरचा भाग हा उत्तर गोलार्ध असेल. मग आपल्याला जर 28° उत्तर असं शोधायचं असेल तर कुठे असेल ते 28? 30 येथे दिलेलं आहे. तर 28 30 आणि 0च्या मध्ये दरम्यान असणारे, पण 28 हा 30च्या जवळ असणारे. म्हणजे तुम्हाला येथे तो 28 असलेला दिसून येईल. काही सेकंद आणि काही मिनटं यामध्ये असणार आहेत. येथे समान भाग केल्यानंतर आपल्याला अक्षवृत्त
दिसून येतात. 0 पासून 30 पर्यंतचे अक्षरवृत्त इथल्या भागाचे समान भाग केल्यानंतर आपल्याला दिसून येतील. 77 अंश पूर्व. 77 अंश पूर्व. आता पूर्व भाग कुठे आहे? तर हे जे 0 अंशाचे रेखावृत्त आहे, हे मूळ रेखावृत्त आहे, त्याचा हा भाग पूर्वेचा असेल, इकडचा. तर 77 अंश कुठे येतं? तर 60 अंश तुम्हाला इथे दिसत आहे आणि 90 अंश पूर्व इथं दिसत आहे. त्या दोन्हीच्या मध्ये दरम्यानचा जो भाग आहे तो 61 ते 89 अंशापर्यंतचा असणार आहे. म्हणजे याच दरम्यान आपल्याला 77 अंश हे रेखावृत्त असणार आहे. आणि त्या समजा आपण ते इथे धरलं, जर त्याचे समान भाग घेतले तर आपल्याला ते निश्चितपणे सांगता येतात. पण आत्ता तुम्ही फक्त अंशात्मक आणि त्याच्या दरम्यानचं माप शोधलं तरी आपल्याला पुरेसे होणार आहे. आपण पुढे जाऊन मिनिट आणि सेकंदाचे भाग शिकणारच आहोत. मग 77 अंश जर पूर्व रेखावृत्त जर आपण इथे पकडलं तर तुम्हाला इथे दिल्ली असलेली दिसून येईल. मग ते अंतर किंवा त्याचा विस्तार सांगताना तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी ते स्थान दर्शवता येईल. जर तुम्हाला हा विस्तार माहीत असेल अक्षांश व रेखांश यांचा, तर तुम्हाला बरोबर ते स्थान दर्शवता येईल. म्हणून 28 अंश उत्तर हे कोठे येतं हे आधी पाहावं लागेल. 77 अंश पूर्व रेखावृत्त कोठे आहे हे पाहावं लागेल आणि मग तुम्हाला त्याचे स्थान निश्चित करता येईल. मग आत्ता तुम्हाला जे इथं दिसत आहे ते तुम्हाला इथं दिल्ली असलेली दिसून येईल. अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही स्थान शोधू शकता की ते किती अक्षांशावर आहे, किती रेखांशावर आहे. चला पुढे जाऊया. पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचा विस्तार सांगताना नेहमी त्याच्या सर्वदूर टोकांकडील अक्षवृत्त व रेखावृत्त विचारात घेतली जातात. म्हणजे काय होतं, कोणताही एक प्रदेश घेतला आणि त्याचा विस्तार सांगायचा असेल, विस्तार म्हणजे तो देश कोठून कोठपर्यंत आहे हे जर सांगायचं असेल किंवा त्या कुठपर्यंत पसरलेला आहे त्याचा विस्तार सांगायचा असेल तर आपल्याला सर्वदूर टोकांकडील अक्षवृत्त व रेखावृत्त विचारात घेतली जातात. म्हणजे समजा तुम्ही कोणताही एक येथे समजा दक्षिण अमेरिका घेतला तर त्याचा हा उत्तरेकडील सर्वदूर टोक, त्याचे दक्षिणेकडील सर्वदूर टोक, त्याचे पूर्व आणि पश्चिम या बाजूंचे सर्वदूर असलेले टोक हे तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल. तर तुम्हाला त्या खंडाचा, त्या स्थानाचा विस्तार सांगता येईल. बघा पुढे उदाहरण दिले. ऑस्ट्रेलिया देशाचा विस्तार हा 10 अंश 30 मिनिट दक्षिण ते 43 अंश 39 मिनिट. आपण पाहूया हे नक्की कोठे आहे स्थान ते. बघा तुम्ही तुमच्या पुस्तकातील या नकाशावर जर मापे लिहिली तर तुम्हाला याही नकाशातून ती स्थाने दाखवता येतात. पण इथे मी दुसरा नकाशा मापे लिहिलेला घेतलेला आहे, त्यावर तुम्ही पाहू शकता. आता त्यांनी काय सांगितलंय, ऑस्ट्रेलिया देशाचा विस्तार 10 अंश दक्षिण. दक्षिण म्हणजे कुठे असणार आहे बाळांनो, तर विषुववृत्ताच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे दक्षिण गोलार्ध असेल. हे विषुववृत्त आहे, त्याच्या खालचा भाग म्हणजे दक्षिणेकडचा भाग असेल. पण 10 अंश दक्षिण म्हटले म्हणजे 0 आणि 30 दरम्यान येणार, 0 लगतच येईल. 10 अंश दक्षिण म्हणजे इथे आला 10 अंश दक्षिण. आता मिनिटाचा विचार आपण नंतर करूया. 43 अंश दक्षिण म्हणजे 43 अंश हा 30 आहे अक्षवृत्त, त्याच्या पुढे 43 येणार आहे म्हणजे 43 इथे, त्याचा विस्तार इथपर्यंत आहे ऑस्ट्रेलियाचा. हा 43 अंश आणि 39 मिनिटं दक्षिण असा आहे. आता आपण रेखावृत्तांचा विचार करू. 113 पूर्व. 113 पूर्व बघा, हे मूळ रेखावृत्त आहे आणि हा पूर्व भाग आहे. तर 113 कुठे असणार आहे, 90 आणि 120च्या दरम्यान असणार आहे. तर 113 समजा 113 हा इथे आला आणि 153 अंश 30 मिनिट पूर्व. 153 म्हणजे 150च्या, हा 150 इथे आहे, 150च्या पुढे येणार आहे. तसाच खाली आला तर त्याचा 153 अंशावर अंश पूर्व आणि 30 मिनिट इथं त्याचा विस्तार संपत आहे.
म्हणजे एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना तुम्हाला सर्वदूर टोकांकडील अक्षवृत्त, चारही बाजूंचा विचार करून सर्वदूर टोकांकडील अक्षवृत्त व रेखावृत्त विचारात घेतली जातात आणि घ्यावी लागतील. त्यावेळेस तुम्हाला त्याचा विस्तार सांगता येईल. असंच तुम्ही प्रत्येक ठिकाणचं स्थान आणि त्याचा विस्तार शोधू शकता. तुम्ही तुमच्या शहराचे स्थान, तुमच्या जिल्ह्याचे स्थान हे स्वतः नकाशा वापरून शोधायचे आहे आणि ते लिहून ठेवायचे आहे वहीमध्ये की ते किती स्थानावर आहे, कोणत्या स्थानावर आहे, त्याचा विस्तार किती आहे. हे तुम्हाला सराव केल्यानंतर जमेल आणि नकाशा कसा वापरता येईल हेही तुम्हाला पाहता येईल. पृथ्वी गोलावरीलच नकाशा वापरावा असं काही नाही. तुम्ही सपाट भागावरील सुद्धा नकाशा घेऊ शकता, कागदावरील देखील नकाशा घेऊ शकता. धन्यवाद बालमित्रांनो.